प्रश्न पहिला, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? ऑप्शन ए, बार्बरा क्रिजिकोवा, सानिया मिर्झा, सेरेना विलियम्स, पी.व्ही. सिंधू. 2024ला महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? याचं बरोबर उत्तर आहे बार्बरा क्रिजिकोवा यांनी पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी बार्बरा क्रिजिकोवा ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑप्शन आहेत रशिया, चीन, झेक प्रजासत्ताक, भारत. 2024ला महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी जी आहे तर झेक प्रजासत्ताक देशाची महिला आहे. प्रश्न तिसरा आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024मध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्बरा क्रिजिकोवा हिने कोणत्या देशाच्या जस्मिन पाओलिनी हिचा पराभव केला आहे? ही कोणत्या देशाची खेळाडू आहे जिचा तिने फायनलमध्ये पराभव केलेला आहे? ऑप्शन आहे इराण, इटली, इस्रायल, इजिप्त. त्याचं बरोबर उत्तर आहे इटलीची खेळाडू होती, तिचा फायनलमध्ये पराभव केलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा आहे, देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कुठे पार पडली आहे? देशातील पहिली आणि जगातील तिसरी. ऑप्शन आहेत एम्स मुंबई, एम्स चेन्नई, एम्स अहमदाबाद, एम्स नवी दिल्ली. देशातील पहिली आणि जगातील तिसरी. याचं बरोबर उत्तर आहे एम्स नवी दिल्ली या ठिकाणी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक पाचवा आहे, के.पी. शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? के.पी. शर्मा ओली हे करंट अफेअरचे डेलीचे प्रश्न आहेत. ऑप्शन आहे चीन, अमेरिका, नेपाळ, श्रीलंका. के.पी. शर्मा ओली पंतप्रधानपदी नियुक्ती. त्याचं उत्तर आहे नेपाळची ते आहेत. के.पी. शर्मा ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, के.पी. शर्मा ओली यांची कितव्यांदा नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? हे कितव्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेले आहेत के.पी. शर्मा ओली जे नेपाळचे आहेत? ऑप्शन आहे A1, B4, C3, D2. कितव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी के.पी. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 4. चौथ्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत देशाची वाहनांची निर्यात किती टक्के वाढली आहे? पहिल्या 3 महिन्यात चालू आर्थिक वर्षात. ऑप्शन आहेत 15.5, 17.7, 14.4, 16.6. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये उत्तर आहे 15.5% वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन आहेत नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर, रोहन बोपन्ना, कार्लोस अल्कराज. पुरुष एकेरीचे विजेतेपद 2024ला याचं बरोबर उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, टेनिसपटू कार्लोस अल्कराजने कितव्यांदा विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? हे करंट अफेअर आहे, सध्या चालू घडामोडी डेलीच्या आहेत या व्हिडिओमध्ये, आपण या चॅनलला बघू शकता. ऑप्शन आहे 3 वेळेस, 2 वेळेस, 4 वेळेस, 1 वेळेस. कितव्यांदा विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर उत्तर आहे दुसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 10 आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024च्या पुरुष एकेरी स्पर्धेत कार्लोस अल्कराजने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला आहे? जे फायनल मॅच झाली होती त्याचा कोणाचा पराभव करून त्यांनी फायनल जिंकलेली आहे 2024ची? ऑप्शन आहे रॉजर फेडरर, लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, नोव्हाक जोकोविच. कोणाचा पराभव केलेला आहे? त्याचं उत्तर आहे नोव्हाक जोकोविच यांचा पराभव करून त्यांनी फायनल जिंकलेला आहे.
कार्लो चालकरांनी. प्रश्न क्रमांक 11 नीती आयोगाचे जाहीर केलेल्या 2023-24 शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकामध्ये भारताचा निर्देशांक किती आहे? नीती आयोगाने जाहीर केलेल्या 2023-24 ऑप्शन आहे 70, 71, 68, 75. भारताचा निर्देशांक किती आहे? त्याचे बरोबर उत्तर आहे 71. प्रश्न क्रमांक 12 टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत कितव्यांदा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम केलेला आहे? म्हणजे किती वेळेस ते अंतिम सामन्यामध्ये आलेले आहे, त्याचा विक्रम किती आहे त्यांचा? टेनिसपटू आहे पुरुष एकेरीत. ऑप्शन आहे 35, 37, 34, 38. त्याचं उत्तर आहे 37 वेळा त्यांनी अंतिम सामन्यात खेळण्याचा विक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन आहे चीन, जपान, जर्मनी, अमेरिका. त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रथम क्रमांकावर अमेरिका आहे. पुढचा प्रश्न आहे जगात GDPच्या मानांकन यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? पूर्ण जगामध्ये GDPच्या मानांकन यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन आहे ए आहे 1, B 4, C 2, D 3. जगामध्ये GDPच्या मानांकन यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? उत्तर आहे याचं 4 नंबरचा क्रमांक आहे त्यांना. प्रश्न क्रमांक 15 DD रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? DD रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई. DD रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन याचं उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न 16 ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या सबीरा हारिसने कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक कोणतेही नाही. 2024ला जी स्पर्धा झाली ती सबीरा हारिसने, याचं उत्तर आहे कांस्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे 2024 मध्ये. प्रश्न 17 आहे आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे? आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ऑप्शन आहे रौप्य, सुवर्ण, कांस्य कोणतेही नाही. अमृता भगतने, त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे कोणत्या बँकेच्या सहकार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योगासाठी ॲग्रिसिव्हर हा कृषी निधी जाहीर करण्यात येणार आहे? ऑप्शन आहेत वर्ल्ड बँक, SBI, नाबार्ड, RBI. कृषी उद्योगासाठी नवउद्योग याचं उत्तर आहे नाबार्ड. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे? कोणत्या राज्याने तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, पंजाब, बिहार, राजस्थान. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? ऑप्शन आहे 60, 65, 70, 75. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? याचं उत्तर आहे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
यांना लाभ मिळणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या चॅनलवर दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.